कोरेगाव तालुक्यातील साबगावचे युवा नेते राहुल कांबळे यांची कन्या रुचिता कांबळे हिचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। एकंबे जिल्हा परिषद गटातील युवा नेते जवाहरलाल भोसले, त्यांच्या पत्नी सुनीता भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता कदम, सापचे माजी सरपंच दिलीप कदम, ग्रामपंचायत सदस्य भगवान कदम, अमोल कदम, माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, नागेश अडसुळे, ज्ञानेश्वर कदम, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन चंद्रशेखर गुरव, युवा नेते सागर गायकवाड, विकास सेवा सोसायटीचे संचालक वसंत कांबळे, नागेश कदम, ऋषिकेश पवार, सागर जाधव, रहमतपूरचे समाजभूषण जगदीश गायकवाड, रहमतपूरचे नगरसेवक सूरज गायकवाड, युवा नेते अमर मदने, दिलीप शेवाळे, सुहास माने यासह कांबळे कुटुंबीय व ग्रामस्थांनी रुचिता कांबळे हिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना एकंबे जिल्हा परिषद गटातील युवा नेते जवाहरलाल भोसले म्हणाले, राहुल समाजाचा नेता कुठल्या एक विशिष्ट समाजाचा नेता नाही, तर सगळ्या समाजाचे नेतृत्व, सगळ्या समाजाचे लोक समाज राहणारा सगळा समाज हा समाज ही आपण निर्मित केलाय। समाज म्हणजे सगळे आपण राहणारे सगळे समाज, एका समाजाचे कोण नाही। प्रथमतः तुम्हाला जय भीम आणि माफी मागतो, उशीर झाला आणि परत तुम्हाला परत वाढदिवसाच्या क्षणावर परत यायला लागलं। रुचिता, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तू बाबासाहेबांच्या विचारानं मोठी व्हावीस, बरोबर? बाबासाहेबांचे विचार काय सांगतात आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, की शिकण्यासाठी बाबासाहेब शिकले नसते तर आज तू नेतृत्व आले असते का तुमच्या? मग सगळ्यांनी आपल्याला लक्षात ठेवायचे, शिकायचे, आपली लहान मुलं बाळ सगळ्यांना शिकवायची। तुझी तू सुद्धा पप्पापेक्षा मोठं व्हायचं, शिकायचे मोठं तू हा। आणि बाबासाहेबांचं नाव आपल्याला ह्या पृथ्वी तलावर मोठं करायचे, तर कधी होणार आहे जेव्हा त्यांच्या विचाराची तुम्ही गाठ घालाल, कोणगाठ घालाल की मी त्यांच्याच विचाराने चालेल, त्याच वेळी आपण बाबासाहेबांना या पृथ्वी तलावर पोहोचवणार। आता ऑलरेडी ते पोहोचले, त्यांच्या कामानं पोहोचले, पण त्यांच्या कामात आणि कामाना तुमचा तुम्ही जेव्हा सगळे सुधारणार आहे, सगळे मोठे होणार आहे, त्यावेळेस त्यांना खरंही प्राप्त होणार आहे की आपण काहीतरी त्यांच्यासाठी केलं। असू द्या, परत एकदा रुचिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा। थांबतो। आज माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार। यापुढे माझ्यावर आपलं असंच अखंड प्रेम राहू द्या। जय भीम।